channel Bioasmita. Today we're going to discuss about the most important diagrams for the HSC 2020. Okay, so in this video, chapter wise, I'm going to tell you the most important diagrams. Which diagrams will be there for drawing purpose, which diagram will be for only for identification purpose, किंवा 3 मार्काचा 4 मार्काचा जो क्वेश्चन असतो आपला त्याच्यामध्ये कुठल्या डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत हे सगळं डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट चॅप्टर. हां, बिफोर दॅट वन मोर थिंग, ज्या वेळेला आपल्याला ड्रॉइंग रिलेटेड क्वेश्चन्स येत आहेत, सी इट्स नॉट नेसेसरी की तुमचं ड्रॉइंग वावच असायला पाहिजे, बट तुम्ही जे काही ड्रॉ करताय ते नीट, क्लीन अँड वेल लेबल्ड असायला पाहिजे. ओके, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही काय ड्रॉ केलं आहे हे एक्झामिनरला कळायला पाहिजे की इट इज पोलन ग्रेन नॉट अँथर. हा एक डिफरन्स कळायला पाहिजे आपल्याला की काय ड्रॉ करतो आहे. ओके, सो पहिल्या चॅप्टरपासून आपण स्टार्ट करूया. So see the very first chapter, that is plant reproduction. In that chapter this diagram is very important. Okay, see ही डायग्राम आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये दिली आहे, राईट. मग ही डायग्राम अशीच येऊ शकते फॉर लेबलिंग पर्पज. सो इथं सेपल्स, पेटल्स, अँड्रोशियम, गायनोशियम, फिलामेंट, अँथर हे लेबल्स करणं इम्पॉर्टंट आहे. आणि मॅक्सिमम ही डायग्राम किती मार्क्ससाठी येऊ शकते? 2 मार्क्ससाठी. 3 मार्क्ससाठी वगैरे नाही यायची ही डायग्राम. ओके, लो लेट्स मूव टू द सेकंड डायग्राम, दिस वन. व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. ह्या डायग्रामचं प्रॅक्टिस करायलाच पाहिजे. ही एक्झाममध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहेत. सी, जर का ही डायग्राम आपल्याला ड्रॉइंगला येते आहे तर इन केस ऑफ दॅट ड्रॉइंग यू शुड नॉट फॉरगेट दिस लेबल्स लाईक एपिडर्मिस, मिडल लेअर, टॅपेटम, देन एंडोथेसियम. हे 4 लेअर तर मार्क करायलाच पाहिजेत. आणि अलॉंग विथ दॅट की ज्यावेळेला तुम्ही हे स्पोर्स ड्रॉ करणार आहे, म्हणजे सॅक्स ड्रॉ करणार आहे, तर त्या सॅक्समध्ये स्पोरोजिनस टिश्यू हे लेबल असायला पाहिजे. सी, ह्या डायग्रामचं सिरियसली प्रॅक्टिस करा. 3-4 वेळा ड्रॉ करा, इझिली जमेल तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट डायग्राम, दॅट इज ह्या डायग्राममध्ये आता बघा 2 डायग्राम ॲक्च्युली इन्क्लूड झाल्यात. म्हणजे सपोज तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन आला की एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, देन यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. इन दॅट केस यू हॅव टू ड्रॉ दिस वन. ओके, ह्या डायग्राम्स ड्रॉ करायच्यात, 5 डायग्राम्स. पण 2 मार्क्ससाठी सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, दॅट इज ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. सपोज अशी डायग्राम येते तुम्हाला, तर इन दॅट केस यू हॅव टू ड्रॉ दिस वन. ही पहिलीवाली डायग्राम फक्त ड्रॉ करायची आहे. इझी डायग्राम आहे. तुम्हाला काय दाखवायचं आहे त्याच्यामध्ये? आउटर लेअर, इनर लेअर, सेंटरला न्यूक्लियस दाखवा, सायटोप्लाझम दाखवा. ठीक आहे, इट्स अ व्हेरी इझी डायग्राम. इझिली 2 मार्क्स मिळून जातील आपल्याला. ओके, नेक्स्ट डायग्राम बघा, ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉसिबल आहे की तुम्हाला लॉंग आन्सर येऊ शकतो, लॉंग क्वेश्चन येऊ शकतो, दॅट एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. सपोज असा क्वेश्चन येतोय फॉर 3 मार्क्स और 4 मार्क्स, तर ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. किंवा सेपरेट फक्त ड्रॉइंगसाठी सुद्धा ओव्ह्यूलवरती क्वेश्चन येऊ शकतो. सो आपलं ड्रॉइंग क्लीन असायला पाहिजे आणि लेबल्स व्यवस्थित असायला पाहिजेत. लाईक दिस चलायझा, अँटीपोडल सेल, एक सेकंड, चलायझा, अँटीपोडल सेल, सेकंडरी न्यूक्लियस, दिस एंटायर सॅक यू हॅव टू लेबल. व्हॉट इज दिस? दिस इज एम्ब्रियो सॅक. यू हॅव टू रिप्रेझेंट इट. ऑल्सो यू हॅव टू रिप्रेझेंट एग अँड अलॉंग विथ दॅट सिनर्जिड्स. ओके, सी दिस वन. पॉसिबल आहे जर का लेबलिंगला क्वेश्चन आला तर माइड बी तुमचे इथं मार्क्स जातील, कारण सगळं स्ट्रक्चर मुलांच्या लक्षात राहतं आणि जी मेन टिश्यू आहे जिथं कनेक्टेड आहे तो ओव्ह्यूल, तो पार्ट मिस आउट होऊ शकतो. सो डोंट फॉरगेट ॲट द बेस ऑफ दिस ओव्ह्यूल, म्हणजे तो हा ओव्ह्यूल कोणाला कनेक्टेड असतो, तो प्लासेंटाला कनेक्टेड असतो. सो डोंट फॉरगेट दिस नेम. ओके, सो दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स मूव टू द नेक्स्ट डायग्राम, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता इथेही चान्स आहे, पॉसिबिलिटी आहे की यू विल गेट दिस क्वेश्चन फॉर 3 मार्क और 4 मार्क. Most probably 3 marks, not for 4 marks. Okay, so in that case you have to explain the entire process of development of female gametophyte. But in that case I will suggest you first of all draw the diagram. पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करा, त्याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करा आणि मग ड्रॉइंग करा. कारण मोस्ट ऑफ द टाईम कसं होतं की 3 मार्कचे किंवा 4 मार्कचे क्वेश्चन ज्यावेळेला येतात तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ड्रॉइंगवरती. जर का स्टुडंटने डायग्राम व्यवस्थित ड्रॉ केली आहे तर एक्झामिनरला कळून जातं, म्हणजे जो कोणी पेपर चेक करणार त्या पर्सनला समजून जातं की अरे हा डायग्राम ड्रॉ केली, ह्याचा अर्थ मुलाला कंटेंट माहिती आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून सेफ व्हायचं. इझी डायग्राम आहे, जास्त डोकं लावायचे काम नाही आहे आणि डायग्रामवरून तुम्ही एक्सप्लेनेशन इझिली लिहू शकता. सो दिस डायग्राम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट डायग्राम, दॅट इज डबल फर्टिलायझेशन. नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर 4 मार्क.
तुम्हाला इथं 3 टाईपमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन विल बी व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन प्लांट्स, किंवा व्हॉट इज डबल फर्टिलायझेशन, व्हॉट इज ट्रिपल फ्युजन, एक्सप्लेन इट्स मेकॅनिझम. अशा टाईपमध्ये काहीतरी क्वेश्चन येईल. लक्षात ठेवा 4 मार्काला आपल्याला फर्टिलायझेशनचा क्वेश्चन विचारला आहे, तर ही डायग्राम काढणं इम्पॉर्टंट आहे. डायग्राम्सला मार्क्स असतात. सो मगाशी जसं बोलले तसं पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. ओके, नाव सॉरी द नेक्स्ट वन दॅट इज द टाईप्स ऑफ एंडोस्पर्म. आता एंडोस्पर्मवरती सेपरेट क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे सेपरेट ड्रॉइंगवाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. बट सपोज असा क्वेश्चन आला की एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. आता एंडोस्पर्मचे 3 टाईप आहेत, दॅट इज न्यूक्लियस एंडोस्पर्म, सेल्युलर एंडोस्पर्म अँड हॅलोबाईल एंडोस्पर्म. मग सपोज तुम्हाला त्यापैकी एकावरती क्वेश्चन आला आहे लाईक एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सेल्युलर एंडोस्पर्म, तर सेल्युलरसाठी ही डायग्राम आहे, न्यूक्लियरसाठी ही आहे आणि हॅलोबाईलसाठी ही. सो मी काय सांगते की सेपरेट ड्रॉइंग रिलेटेड क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे. पण 3 मार्क्ससाठी जर का क्वेश्चन येतोय डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, तर ट्राय करा तिथं ही डायग्राम ड्रॉ करायची. ओके, नाव नेक्स्ट वन दॅट इज मेज सीड. TS of maize seed or monocot seed. This is very important diagram. ओके, ही डायग्राम तुम्हाला ड्रॉइंगला येऊ शकते किंवा ही लेबलिंगला येऊ शकते. जर का तुम्ही एक्सरसाइज सेक्शन बघितला तर तिथं ही डायग्राम आहे आणि त्याला लेबलिंग केलं आहे. सो इथं प्रॉपर लेबल्स लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली स्क्युट्युलम, कोलेप्टाईल, प्लिम्यूल, रॅडिकल अँड कोलेरिजा. ह्याच्या लोकेशन्स व्यवस्थित बघून ठेवा. पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला इथं बॉक्सेस देतील, म्हणजे फिलिंग द ब्लँक्स देतील आणि तिथं पर्टिक्युलर नेम मेन्शन करायचं असेल. ओके, सो नेक्स्ट वन दॅट इज सेकंड चॅप्टर. आता इथून पुढे आपला कुठला चॅप्टर चालू होतोय? सेकंड चॅप्टर दॅट इज रिप्रोडक्शन इन हायर ॲनिमल, म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ ह्युमन बीइंग. त्याच्यामधली पूर्ण चॅप्टरमधली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम दॅट इज TS ऑफ टेस्टिस. ही डायग्राम जमली पाहिजे. जसं प्लांटमध्ये TS ऑफ अँथर इम्पॉर्टंट होतं, तसं ह्या चॅप्टरमध्ये ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या डायग्राममध्ये बेसिक लेबल्स बघा तुमचे कुठले पाहिजेत, तर सेमिनिफेरस ट्युब्यूल, इंटरस्टिशियल सेल, देन यू हॅव टू कीप इन माइंड द स्पर्म बंडल, सर्टोली सेल. हे 4 लेबल्स तर हायलाईट व्हायलाच पाहिजेत. त्याच्यासोबत बाकीचे पण लेबल इम्पॉर्टंट आहे, असं नाही आहे की हेच 4 लेबल लक्षात ठेवायचे आहेत. अदर लेबल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, बट मोस्ट प्रोबॅबली इकडे जास्त लक्ष राहणार आहे. प्लस हे जे ऑल्टरनेटिव्ह नेम्स आहेत, इंटरस्टिशियल सेल्सचं ऑल्टरनेटिव्ह नेम लक्षात ठेवा. सर्टोली सेलला सुद्धा एक ऑल्टरनेटिव्ह नेम आहे, नर्व सेल म्हणतात. फंक्शन्स लक्षात ठेवा. डायग्राममध्ये आपण जी नावं लर्न करतोय त्याच्या रिलेटेड 1 मार्क क्वेश्चन्स पण आपल्याला अटेंड करता आले पाहिजेत. म्हणून म्हणाले की हे सेल्स आणि त्या सेलचं फंक्शन माहिती असायला पाहिजे. ओके, नाव द नेक्स्ट वन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती 3 किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण डायग्राम विचारू शकतात. तो डायग्राम व्यवस्थित बघा, लेबल्स चेक करा. एपिडिडॅमिस पर्टिक्युलरली जे डक्ट्स आहेत, डक्टच्या लोकेशनवरती क्वेश्चन येऊ शकतो. सो इथं कुठला पार्ट आहे, तर दिस इज एपिडिडॅमिस, मग वासा डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, सेमिनिफेरस ट्युब्यूल, हे जे लेबल्स आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, नाव दिस वन व्हेरी इम्पॉर्टंट. पॉसिबिलिटी 3 मार्क्स और 4 मार्क्समध्ये एक्सप्लेन पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. मग ज्यावेळेला आपल्याला असा लॉंग आन्सर येतोय, डायग्राम तर ड्रॉ करावी लागणारच आहे. मग ज्यावेळेला आपण ही डायग्राम ड्रॉ करतोय, अगेन 4 लेबल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. अ पेअर ऑफ ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब, युटेरस अँड वजायना, हे 4 लेबल पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही हायलाईट करू शकता की हे जे फॅलोपियन ट्यूब आहे, फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट इंडिकेट करा, किंवा फिंगर लाईक प्रोजेक्शन्स जे इथं आहेत ते लेबल आउट करा की दीज आर फिमरीज, मग ॲम्प्युला, इन्फंडिबुलम, इस्थमस, किंवा युटेरसचे जे पार्ट आहेत, हा टॉपचा एरिया काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे लॅटरल वॉल, हिअर यू कॅन मेन्शन सर्विक्स. सो हे लेबल्स असायला पाहिजे. ठीक आहे, नाव नेक्स्ट TS ऑफ ओव्हरी. थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, आय अग्री, दिस इज कॉम्प्लिकेटेड डायग्राम, बट रिस्क घेऊन चालणार नाही आहे, त्यामुळं प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. ह्या डायग्रामचं प्रॅक्टिस करा. आता ह्या डायग्राममध्ये इथे बघा थोडंसं लॉजिक लावा की सगळ्यात आता ही डायग्राम ओव्हरीच्या रिलेटेड आहे, म्हणजे फॉलिकल मॅच्युरेशन रिलेटेड डायग्राम आहे. तर ज्यावेळेला आपण हे फॉलिकल ड्रॉ करणार आहे तर लॉजिक लावा. पहिलं प्रीमॉर्डियल असणार आहे, मग प्रायमरी असणार आहे, मग सेकंडरी असणार आहे, मग टर्शरी असणार आहे, आणि ह्या फॉर्ममध्ये डेव्हलपमेंट झाली आहे. सो थोडासा विचार केला ना तर लेबलिंगसुद्धा बरोबर येतील, जरी कॉम्प्लिकेटेड डायग्राम असेल तर. ठीक आहे,
So don't skip this diagram, practice well. Next one, that is graphene follicle. आता एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ग्राफाईन फॉलिकल असा क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे, पण ही डायरेक्ट डायग्राम 2 मार्क्ससाठी विचारली जाईल. सो डायग्राम बघा, लेयर्सची नावं विसरू नका. सगळ्यात बाहेर कोरोना रेडिएटा काढायचा आहे, सॉरी थिका एक्सटर्ना काढायचा आहे, त्याच्यानंतर थिका इंटरना, देन कोरोना रेडिएटा आणि आतमध्ये झोना पेलुसिडा एम्प्टी कॅव्हिटी दाखवायची एंट्रम नावाची. ओके, नाव नेक्स्ट वन, मेन्स्ट्रुएशन सायकल. देर इज अ पॉसिबिलिटी 4 मार्क क्वेश्चन. व्हॉट इज मेन्स्ट्रुएशन सायकल और एक्सप्लेन द फेजेस ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल असा क्वेश्चन येतोय तर डायग्राम ड्रॉ करा. ह्या डायग्राममध्ये सोपी डायग्राम आहे, फक्त मोठी आहे आणि तुम्हाला हॉर्मोनच्या लेवल्स पर्टिक्युलरली इंडिकेट करायचे आहेत की कुठल्या फेजमध्ये कुठलं हॉर्मोन पिक लेवलला होतं किंवा डेजनुसार. जसं की आता 14th डे आहे तर डोंट फॉरगेट की 14th डेला आपल्याला LH हॉर्मोन जे आहे ती हाय लेवलमध्ये दाखवायचं आहे. ठीक आहे, सो प्रॅक्टिस दिस चार्ट. नाव द नेक्स्ट वन, दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. इम्पॉर्टंट वन. देर इज अ पॉसिबिलिटी 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन येईल. व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. तिथं सुद्धा डिफाईन करायचं की प्रोसेस काय असते आणि डायग्राम ड्रॉ करायला घ्यायचा. किंवा 2 मार्काची सेपरेट डायग्राम येऊ शकते. आता ह्या डायग्राममध्ये जर का तुम्ही हॅप्लॉइड डिप्लॉइड मेन्शन करताय तर इथे मिस्टेक्स करू नका. ज्या वेळेला तुम्ही मिओसिस दाखवणार आहे आठवणीनं तिथं तुम्हाला काय लिहायचं आहे, हॅप्लॉइड कंडिशन मेंटेन करायचे. सेम ओजेनेसिसच्या डायग्राममध्ये पण लक्षात ठेवायचं की कुठली स्टेज डिप्लॉइड आहे आणि कुठली स्टेज हॅप्लॉइड आहे ते. नेक्स्ट वन, ओजेनेसिस. सेम आता बोलले तसं की मिओसिस दाखवतोय आपण तर कुठली सेल हॅप्लॉइड असणार आहे आणि कुठली सेल डिप्लॉइड असणार आहे हे हायलाईट व्हायला पाहिजे किंवा इथं मिस्टेक्स नाही झाल्या पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट वन, इझीएस्ट वन. इझिली 2 मार्क्स मिळतील ह्या डायग्राममध्ये. ठीक आहे, सो प्रॅक्टिस करा या डायग्रामचं. ॲक्रोझोम कुठे आहे आणि मिडल पीस. डोंट फॉरगेट टू इंडिकेट मिडल पीस अँड नेक. काही मोस्ट ऑफ द टाईम मुलं कन्फ्यूज होतात की हेड इंडिकेट केला जातो, मिडल पीस इंडिकेट केला जातो आणि नेक राहून जाते. सो 4 पार्ट हायलाईट करायचे आहेत आपल्याला, हेड, नेक, मिडल पीस, टेल आणि हेडची कॅप जी असते दॅट इज ॲक्रोझोम. नेक्स्ट वन, ओवम. इम्पॉर्टंट डायग्राम. आता ह्या ओवममध्ये मेम्ब्रेनची नावं लक्षात ठेवा. सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे दॅट इज व्हॉट, कोरोना रेडिएटा. त्याच्यानंतर कोण आहे, झोना पेलुसिडा आणि सगळ्यात आतमध्ये व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, आणि जो न्यूक्लियस आहे डायग्राममध्ये मिस्टेक करू नका. ओवमचा जो डायग्राम आहे ह्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो न्यूक्लियस सेंटरला दाखवायचा नाही आहे. तो न्यूक्लियस एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये एका पर्टिक्युलर साईडला दाखवायचा आहे, नॉट ॲट द सेंट्रल पोझिशन. ओके, नाव नेक्स्ट वन, दॅट इज प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आता क्वेश्चन येईल तुम्हाला 3 किंवा 4 मार्काचा की व्हॉट इज फर्टिलायझेशन, एक्सप्लेन द स्टेप्स इन्वॉल्ड इन द फर्टिलायझेशन. तर तिथं डायग्राम्स ड्रॉ करायच्या तुम्हाला. सेपरेट क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि ज्यावेळेला आपण ह्या डायग्राम ड्रॉ करणार आहे तर इथं जे एक्सप्लेनेशन दिलं आहे साईडला हे एक्सप्लेनेशन एक्सपेक्टेड नाही आहे. व्हॉट इज एक्सपेक्टेड की डायग्राम ड्रॉ करा आणि त्याचे जे लेबल्स आहेत ते लेबल्स मेन्शन करा. ठीक आहे, नाव नेक्स्ट वन, दॅट इज प्रोसेस ऑफ क्लिवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला. इथं क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे दॅट एक्सप्लेन द क्लिवेज ऑफ झायगोट किंवा 3rd डिव्हिजनपर्यंत एक्सप्लेनेशन द्या, मोरुला डेव्हलपमेंट, ब्लास्टुला डेव्हलपमेंट असा काहीतरी क्वेश्चन येऊ शकतो. मग तिथं ह्या सगळ्या डायग्रामचं प्रॅक्टिस असणं इम्पॉर्टंट आहे. पर्टिक्युलरली मोरुलाची सेपरेट डायग्राम 2 मार्काला ड्रॉ करायला येऊ शकते किंवा ब्लास्टुलाची. 3 मार्काची डायग्राम येते आपल्याला तर एक्सपेक्टेड आहे की ह्या दोन्ही डायग्राम मेन्शन करा. अर्ली ब्लास्टोसिस पण मेन्शन करा आणि लेट ब्लास्टोसिस. ओके, कारण मार्क्स नाही गेले पाहिजेत. 1 मार्क और हाफ मार्क इज ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट. सो दोन्ही डायग्रामचं प्रॅक्टिस करा. नाव नेक्स्ट वन, प्लासेंटा. प्लासेंटाची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला येण्याचे चान्सेस मला तरी पर्सनली कमी वाटतात, बट पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला ते लेबलिंगला येईल. सो लेबलिंगमध्ये हे लेबल्स व्यवस्थित मेन्शन करा. अजून एक पॉसिबिलिटी आहे की प्लासेंटावरती स्ट्रक्चरवरती 2 मार्काचा क्वेश्चन येईल किंवा फंक्शन्स विचारतील. तर ज्यावेळेला 1 मार्क किंवा 2 मार्क क्वेश्चन येतोय त्यावेळेला डायग्राममध्ये वेळ इन्व्हेस्ट करू नका. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंटली प्लासेंटावरती हॉर्मोन्स रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. सो इथून पुढे आता आपला चालू होणार आहे चॅप्टर नंबर 3. ओके, सॉरी नॉट चॅप्टर नंबर 3, चॅप्टर नंबर 4. मग चॅप्टर नंबर 3 मध्ये डायग्राम्स नाही आहेत का, तर लक्षात ठेवा चॅप्टर नंबर 3 जो आहे दॅट इज ऑल अबाउट क्रॉसेस.
सो ह्या चॅप्टरमध्ये ॲज सच डायग्राम्स नाही आहेत, पण तुम्हाला सगळ्या क्रॉसेसचं प्रॅक्टिस करावं लागेल. मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, टेस्ट क्रॉस, बॅक क्रॉस, इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, पॉलीजीन, जे काही क्रॉसेस आहेत ऑल आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यातल्या त्यात टेस्ट क्रॉसचं तर ड्रॉइंग करून व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण तो 2 मार्कासाठी 3 मार्कासाठी काही क्वेश्चन येईल किंवा सायंटिफिक रिझनमध्येही विचारतील. प्लस जेनेटिक डिसऑर्डर, आता तिथंही कुठली डायग्राम ड्रॉ नाही करायची, लाईक विडोज पेक आहे किंवा अजून डाऊन सिंड्रोम वगैरेचे फोटोग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे, तर ते तुम्हाला ड्रॉइंगला येणार नाही आहे. सो दॅट इज थरली प्रॅक्टिकल पार्ट, म्हणजे क्रॉसेस रिलेटेड पार्ट आहे, त्यामुळे मी इथं त्याच्या डायग्राम्स इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. म्हणूनच आपण डायरेक्टली कुठला चॅप्टर स्टार्ट करतोय, तर चॅप्टर नंबर 4. आता ह्या चॅप्टर नंबर 4मध्ये स्टार्टिंगला तुम्हाला 3 एक्सपेरिमेंट्स आहेत. ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट अँड ॲव्हरी मॅकार्टीज एक्सपेरिमेंट अँड देन हेर्शेचेज एक्सपेरिमेंट. आता ग्रिफिथच्या एक्सपेरिमेंटमध्ये माईस अँड ऑल ड्रॉ करायचं आहे का? नाही. सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये पण काही ड्रॉइंग नाही आहे. हा थर्ड एक्सपेरिमेंट जो आहे ह्याचं ड्रॉइंग बघून जावा. हा क्वेश्चन 3 मार्कला येण्याचे चान्सेस कमी आहेत, बट इन केस आला तर ॲटलिस्ट आपल्याला ड्रॉइंग करता आलं पाहिजे की कुठला बॅक्टेरियोफाज वापरला होता, मग रेडिओ लेबल्ड कोण होता, नॉन रेडिओ लेबल्ड कोण होता, हे डोक्यात असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट न्यूक्लिओझोम. हे इथे मार्क्स गेलेच नाही पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. आपल्याला इथं आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजेत. 1 लाईन क्वेश्चन्स, MCQ काही विचारलं जाईल, पर्टिक्युलरली डायग्राम. आणि डायग्रामला विसरू नका की ह्याच्यामध्ये कुठले हिस्टोन प्रोटीन येत आहेत, हा कोण आहे, इथे कुठले ऑक्टॅमरमध्ये येत आहेत. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन दॅट इज रेप्लिकेशन. ज्या वेळेला आपल्याला 4 मार्काचा रेप्लिकेशनचा क्वेश्चन येणार आहे, तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करावी लागणार आहे. ज्या वेळेला तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करणार आहात, डोंट फॉरगेट की ह्या डायग्राममध्ये, थोडंसं खाली घेते मी हे, ह्या डायग्राममध्ये विसरू नका की तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये 3 दिलं आहे, कुठल्या सेक्शनमध्ये 4 दिलं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट की जिथं 3 दाखवतोय आपण, सी हिअर इज द 3. सो यू हॅव टू मेन्शन द लीडिंग स्ट्रँड ओव्हर हिअर. आणि जिथे तुम्ही 5 दाखवताय तिथं तुम्हाला काय दाखवायचं आहे, लॅगिंग स्ट्रँड दाखवायचं आहे, म्हणजे ओकाझाकी फ्रॅगमेंट दाखवायचे आहेत. सो पोलॅरिटी जी तुम्ही मेन्शन करणार आहात इथे मिस्टेक करू नका. ओके. नाव नेक्स्ट वन दॅट इज ट्रान्स्क्रिप्शनल युनिट. आता ॲक्च्युली ही डायग्राम ड्रॉ करायला येण्याजोगी नाही आहे, बट ऑन सेफर साईड ह्याचं प्रॅक्टिस करून ठेवा की तुम्हाला लेबलिंग विचारलं तर की प्रमोटर कुठल्या एंडला असतो, ऑपरेटर कुठे असतो, किंवा टर्मिनेटर कुठे असतो, तर ते पॉईंट आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके. नाव नेक्स्ट वन ट्रान्स्क्रिप्शनल प्रोसेस, पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल मॉडिफिकेशन, स्प्लायसिंग, कॅपिंग अँड टेलिंग. दिस इज इम्पॉर्टंट. 3 मार्क्ससाठी पण येऊ शकतो क्वेश्चन, किंवा तुम्हाला प्रॉपर डायग्राम विचारली जाईल. नाव tRNA, डायग्राम ऑफ tRNA. हा जो पार्ट आहे दिस इज इम्पॉर्टंट. ॲक्च्युली 11th स्टँडर्डच्या बुकमध्ये ही डायग्राम आहे, पण आपल्या बुकमध्ये दिली आहे तर ही आपल्याला सुद्धा येऊ शकते 12th स्टँडर्डला. सो प्रॅक्टिस करा. त्याच्या पुढचा पार्ट दॅट इज ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशन लेंदी पार्ट आहे, खूप मोठाच पार्ट आहे तो, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला. लाईक पहिली स्टेप जी असते ॲक्टिवेशन ऑफ tRNA त्याच्यावरती, किंवा इनिशिएशन काय असतं, एलॉंगेशन काय असतं, तिथं डायग्राम बेस्ड क्वेश्चन विचारले जातील. इवन एक्सरसाइज सेक्शन चेक करा पाहिजे तर तिथं एक डायग्रामॅटिक क्वेश्चन आहे रिलेटेड टू ट्रान्सलेशन. सो ही एक डायग्राम बघायची आपल्याला. पुढची एक डायग्राम आहे दॅट इज लॅक ओपेरॉन. इम्पॉर्टंट आहे. ओपेरॉनचे 3 क्वेश्चन व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला. व्हॉट इज ओपेरॉन, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ ओपेरॉन, व्हॉट इज लॅक ओपेरॉन, एक्सप्लेन वर्किंग ऑफ लॅक ओपेरॉन. तर त्या केसमध्ये ही डायग्राम असायला पाहिजे. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट डायग्राम्स फॉर युअर 4th चॅप्टर. आता DNA फिंगरप्रिंटिंग पण येते तुमचं 4th चॅप्टरमध्ये, पण ही डायग्राम एक्सपेक्टेड नाही आहे. तुम्हाला ज्यावेळेला प्रोसेसवरती क्वेश्चन येईल, जस्ट प्रोसेस सांगा, डायग्राम काढत बसू नका DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये. ओके. नाव नेक्स्ट वन दॅट इज चॅप्टर नंबर 5. आता चॅप्टर नंबर 5मध्ये मेजर पोर्शन डिलीटेड आहे. 2 सेक्शन तुम्हाला स्टडी करायचे आहेत, मॉडर्न सिंथेटिक थ्योरी आणि ह्युमन इव्होल्युशन. आता ह्युमन इव्होल्युशनमधला मी हा टेबल इथं घेतला आहे. मग टेबल ड्रॉ करायला येणार आहे का? तर नाही. पण ह्याच्यामध्ये काही सेक्शन्स तुम्हाला लर्न करायचे आहेत, लाईक ॲपिरन्स, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, क्रॅनियल कॅपॅसिटी अँड स्पेशल फीचर. हे लर्न करा. मी काय सांगते, टेबल ड्रॉ करायला येणार नाही आहे, कम्प्लिशन येणार नाही आहे, पण आपल्याला MCQs येतील किंवा 1 लाईन क्वेश्चन येईल, त्याच्यासाठी आपल्याला हे प्रिपेअर करायचं आहे. ओके. नाव नेक्स्ट वन इझिएस्ट चॅप्टर नंबर 6. एकच पेज आपल्याला स्टडी करायचं आहे. दोन्ही डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आता राहतो आपला चॅप्टर नंबर 7.
चॅप्टर नंबर 7 इज ऑल अबाउट प्लांट हॉर्मोन्स. ठीक आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये डायग्राम्स आहेत का आपल्याला? नाही. सो ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे काही हॉर्मोन्स दिले आहेत त्या हॉर्मोनचे लोकेशन, नॅचरल हॉर्मोन्स नेम, सिंथेटिक हॉर्मोनल नेम अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ हॉर्मोन, किंवा काही सायंटिफिक रिझन जसं की ॲब्सिसिक ॲसिड इज कॉल्ड ॲज स्ट्रेस हॉर्मोन, असे काहीतरी क्वेश्चन्स येतील. सो डायग्राम रिलेटेड पार्ट आहे का तिथे? नाही आहे. सो आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स अप टू चॅप्टर 7. ओके. सो आत्ता मी ज्या काही डायग्राम सांगितल्यात त्याचं प्रॅक्टिस करा. मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये इथून पुढच्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट डायग्राम सांगितल्या जाते. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडे. बाय बाय. सी यू नेक्स्ट टाईम.